हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. आज आपल्या देवीच्या वर्कचा 7वा दिवस आहे आणि आपण देवीला साडी घातली होती, त्यातला काय कपडा उरलेला आहे त्याच्यामध्ये आपण वरच्या साईडला लावून घेणार आहोत. तर इथं मी जे देवीच्या वरच्या साईडची बाजू आहे ते मेजरमेंट करून तुम्ही कपडा कटिंग करून घ्यायचा आहे. तर इथं मी 4 इंचाचा कपडा कटिंग करून घेत आहे. एकसारखा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे. इथं बघू शकता मी कपडा जॉईंट केलेला आहे आणि एकसारखा कटिंग करून घेणार आहोत आपण एकावर एक ठेवून व्यवस्थित, ज्याकरून आपला वर्क दिसायला खूप सुंदर वाटेल. तर इथं बघू शकता मी दोन्ही कपडे कटिंग करून घेतलेले आहेत आणि ह्या कपड्याला फोल्ड कसं करायचं ते दाखवत आहे. त्रिकोणी कपडा आपण फोल्ड करून घेणार आहोत, ज्याकरून लावायला खूप इझी होतो. तर इथं बघू शकता कसा मी बोटाने व्यवस्थित प्रेस करून घेणार आहे कपड्याला. हा थोडा जाड कपडा असतो, बोटाने प्रेस केला तर तो व्यवस्थित बसून जातो. तर इथं व्यवस्थित असा बोटाने खेचून घ्यायचा आहे कपड्याला आणि एक लाईन बनवल्यासारखी बनवायची त्याच्या, ज्याकरून कपडा जे फोल्ड आहे तसाच राहील. आणि इथं मी साडीचा कपडा आहे त्याच्या आतमध्ये ह्या कपड्याला टाकून व्यवस्थित लावून घेणार आहे. तर हे लावल्याच्या नंतर खूप सुंदर अशी देवी दिसणार आहे आपली. तर इथं दोन्ही साईडला मी कपडे पहिले लावून घेणार आहे, बघणार आहे मेजरमेंट व्यवस्थित बसतंय का. तर बघू शकता खूपच छान असा देवीचा लुक येत आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसते देवी. तर इथं मी दोन्ही पण फोल्ड करून घेतलेले आहेत कपडे आणि ठेवून घेतलेले आहेत. आता इथे घेतलेले आहे आपण नॉर्मल सुई. त्या नॉर्मल सुईने पहिले थोडेसे टाके घेणार आहोत. याला आपण कपडा पॅक करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण याला चौकून आपण चेन टिच देऊन घेणार आहोत, ज्याकरून आपला पूर्ण कपडा पॅक होईल. तर इथं बोटाने व्यवस्थित पकडून ठेवा कपडा आणि त्याच्यानंतर तुम्ही सुईने एक एक टाका व्यवस्थित द्या, ज्याकरून कपडा छानसा असा पॅक होईल आणि चेन टिच करताना तो हलणार नाही. त्याच्यानंतर हा कपडा जे आपण सुईने टाके घेतलेले आहेत ते तुम्ही कटिंग करून देखील काढू शकता. खालच्या साईडने बघायचे कुठं कुठं टाके आहेत आणि ते कटिंग करून घ्यायचे, कारण चेन टिच केल्यावर याची जरूरत नाही आहे ह्या टाक्यांचे. नाही कट केलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही आहे, पण मी तुम्हाला हे सांगते की तुम्हाला पाहिजे तर कट करून घेऊ शकता नंतर. तर इथं व्यवस्थित मी बोटाने त्याला खेचून घेत आहे. कपडा कुठेही फोल्ड झाला नाही पाहिजे, हे तुम्ही पण लक्षात घ्यायचं आहे की कपडा कुठंच फोल्ड झाला नाही पाहिजे. तर इथं मी सगळे शिवून घेत आहे व्यवस्थित कपडे दोन्हीही. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, ज्याकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि खूप छान छान असे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. ज्यांना कोणाला बेसिक टू ॲडव्हान्स शिकायचं असेल त्यांनी माझ्या आयडीवर भरपूर व्हिडिओ बेसिकचे अपलोड केलेले आहेत आणि ॲडव्हान्स चालू आहे आपला. ॲडव्हान्सचे देखील भरपूर व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, तर जाऊन नक्की बघा, ज्याकरून तुम्हाला शिकण्यास मदत होईल. तर इथं बघू शकता खूप छान प्रकारे एका साईडचा मी कपडा पॅक करून घेतलेला आहे सुईद्वाराने आणि हे दुसऱ्या साईडचा देखील मी तसाच पॅक करून घेणार आहे. तर इथं एक झालेला आहे, मी डबल टाके दिले त्याला कारण तो थोडा लूज वाटत होता म्हणून. तर इथं बघू शकता दुसरे साईड देखील आपण घेतलेले आहे आणि तशीच कपडा फोल्ड करत करत आपल्याला व्यवस्थित त्याला टाके द्यायचे आहेत.
तर इथं मी पूर्ण वर्क करून घेते, चेन टिच देखील करून घेणार आहे। चेन टिचसाठी आपण इथं जरी धागा घेतलेला आहे आणि जरी धाग्यासाठी 1 नंबरची सुई घेतलेली आहे। तर पूर्ण वर्क करून घेते, तुम्ही व्हिडिओ बघत राहा। तर इथं बघू शकता तुम्ही, मी दोन्ही साईडला चेन टिच कंप्लीट करून घेत आहे। आणि याच्या पुढचा व्हिडिओ आपला लक्ष्मीच्या गळ्यामध्ये लक्ष्मी कॉइन कसे लावायचे त्याचा येणार आहे नेक्स्ट व्हिडिओ। तर बघायला विसरू नका, ते देखील व्हिडिओ तुम्ही बघा, स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवत आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा।